तर सकाळचे झालेले होते 3:45 आणि मी इथे घेतला होता साहेबांचा डब्बा बांधायला, भाजी पोळी चपाती आणि एक पाण्याची बॉटल, कारण आज साहेबांना जायचं होतं कांद्याचे ट्रॅक्टर घेऊन मार्केटला. साहेब झाले होते आंघोळ वगैरे करून रेडी. मग मी त्यांना रुमाल पॉकेट आणि अशा बाकीच्या वस्तू देऊन, हे बघा इथे पलटण झोपलेली आहे मस्तपैकी, कारण 3:45 वाजलेले होते आणि साहेब निघाले आंघोळ वगैरे करून मार्केटला जाण्यासाठी. तर रात्रीपासनं पाऊस सुरूच होता 12 वाजेपासनं, पण मग आता काय करणार आहे, मार्केटसाठी ट्रॅक्टर भरलं, मग जे काम हातात घेतलं ते करावंच लागतं, असंच असतं शेतकऱ्यांचं. मग ट्रॅक्टर वगैरे कोरडा करून साहेबांनी स्टार्ट केला ट्रॅक्टर आणि निघाले मार्केटला जायला. तर हे बघा इथे पाऊस चालूच आहे, तर एवढ्या पावसामध्ये त्यांना जावं लागतं आहे मार्केटला. कसं असतं ना शेतकऱ्यांचं, घेतलेलं काम कोणतीही परिस्थिती असो, मग ऊन असो पाऊस असो की काहीही असो, कोणतीही परिस्थितीमध्ये त्यांना घेतलेलं काम त्यांनी कंप्लीट करावंच लागतं. मग असं ट्रॅक्टर वगैरे स्टार्ट करून 3:45 वाजताच ते निघून गेले मार्केटला, कारण नंबरला लावण्यासाठी लवकरच जावं लागतं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग मला कमेंट करून सांगा.